आजच्या तासाला इंग्रजीचे आपल्याला टेन्स हा घटक शिकवायचा आहे. सर्वांना माहिती आहे टेन्स हा घटक अतिशय इंग्रजीच्या माध्यमातून महत्त्वाचा असा घटक आहे. म्हणून टेन्स ही जी संकल्पना आहे, त्यांचे प्रकार किती, या सर्वच घटकांचा आपल्याला अभ्यास आजच्या तासाला करायचा आहे. मग टेन्स म्हणजे काळ आणि टाइप्स ऑफ टेन्स या शब्दाचा अर्थ होतो काळाचे प्रकार. टाइप्स ऑफ टेन्स, 3 टाइप्स ऑफ टेन्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स या शब्दाचा अर्थ वर्तमान काळ असा होतो. पास्ट टेन्स या शब्दाचा अर्थ भूतकाळ असा होतो. तर फ्युचर टेन्स या शब्दाचा अर्थ भविष्यकाळ होतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांचे प्रत्येकी 4 उपप्रकार पडतात. किती प्रकार उपप्रकार? 4 उपप्रकार. आणि या 4 उपप्रकार झाल्यानंतर एकूण काळाचे 12 प्रकारामध्ये विभागणी केली गेलेली आहे आणि ती विभागणी आजच्या तासाला आपल्याला अभ्यासायची आहे. मग प्रेझेंट टेन्स मध्ये am, is, are, have, has, लक्षात ठेवा, am, is, are, have, has, been ही प्रमुख सहाय्यकारी क्रियापद वापरली जातात. त्याचबरोबर भूतकाळामध्ये जर विचार केला तर भूतकाळामध्ये आपल्याला was, were आणि had, त्याचबरोबर been ही प्रमुख सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरावी लागतात. तसेच फ्युचर टेन्सचा जर विचार केला तर shall, will, be, have, has आणि been या प्रमुख सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो. आता पाहूया आपण प्रमुख काळानुसार त्याचे उपप्रकारांची माहिती. तर तत्पूर्वी आपण सुरुवात करूया प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. बरोबर, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. तर प्रेझेंट टेन्सचे एकूण प्रकार किती? तर 4 प्रकारामध्ये विभागले. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि चौथा आहे कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स. तर पहिला प्रकार पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. काय स्ट्रक्चर आहे बरं? s प्लस v1 प्लस o. काळजीपूर्वक ऐका, s प्लस v1 प्लस o. त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो अभ्यासू कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. कंटिन्यू म्हणजे काय? चालू, चालू वर्तमान काळ. कंटिन्यू या शब्दासाठी आणखी 2 समानार्थी शब्द वापरले जातात. ती म्हणजे कंटिन्यू या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कंटिन्यू या शब्दाचा जसा अर्थ चालू आहे तशीच ती क्रिया प्रोग्रेसिव्ह मध्ये देखील असते. तशाच प्रकारची ती क्रिया इम्परफेक्ट मध्ये देखील असते. म्हणजे कंटिन्यू, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट हे एकाच अर्थाचे 3 शब्द उपयोगात आणले जातात. मग पाहूया आपण कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ. s प्लस am, is, are प्लस v4 प्लस o. संकल्पना समजती? s प्लस am, is, are प्लस v4 प्लस o. त्याच्यानंतर तिसरा जो काळ आहे प्रेझेंट टेन्स मधला तो आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, अर्थात पूर्ण वर्तमान काळ. आता या पूर्ण वर्तमान काळामध्ये आपल्याला s प्लस have, had प्लस v3 प्लस o अशा प्रकारचं स्ट्रक्चर घ्यावं लागतं आणि ते नंतर स्ट्रक्चर जर माहिती असेल तरच आपल्याला वाक्य व्यवस्थितरित्या बनवता येऊ शकतं. बरोबर. त्याचबरोबर आता प्रेझेंट टेन्स मधला शेवटचा प्रकार आपण अभ्यासू कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. बरोबर. कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. पाहूया आता s प्लस have, had प्लस been प्लस v4 प्लस o अशा प्रकारचं कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. या चौथ्या काळामध्ये आपण बिन हे सहाय्यकारी क्रियापद वापरले गेलेलं आहे. बिन हे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक काळाच्या चौथ्या काळामध्ये वापरलं जाणारं महत्त्वाचं
सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके. त्यानंतर आता प्रेझेंट टेन्स आपला पूर्ण झाला. त्यानंतर दुसरा जो मुख्य प्रकार आहे तो आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो भूतकाळ. बरोबर. आता मग तुम्हाला अगोदरच मी सांगितलंय की ज्याप्रमाणे प्रेझेंट टेन्स मध्ये 4 उपप्रकार त्याचप्रमाणे पास्ट टेन्स मध्ये देखील आहेत. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्यू पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्यू परफेक्ट पास्ट टेन्स. तर त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासूया. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. यस प्लस V2 प्लस O. स्ट्रक्चर काय आहे? यस प्लस V2 प्लस O. सिंपल पास्ट टेन्स. ओके. छान. त्यानंतर आता कंटिन्यू पास्ट टेन्स, चालू भूतकाळ. बरोबर. कंटिन्यू या शब्दासाठी आणखी 2 शब्द तुम्हाला मी सांगितले अगोदरच्या टेन्स मध्ये. बरोबर. कंटिन्यू पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. आता या काळाचं स्ट्रक्चर कसं आहे? यस प्लस ऑदवियर प्लस V4 प्लस O. यस प्लस ऑज किंवा वियर प्लस V4 प्लस O. हे आहे कंटिन्यू पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर. त्यानंतर विचार केला तिसरा जो काळ आहे महत्त्वाचा तो आहे परफेक्ट पास्ट टेन्स. त्याचाच अर्थ मराठीत होतो पूर्ण भूतकाळ. पुढे पाहूया. यस प्लस हॅड प्लस V3 प्लस O. यस प्लस हॅड प्लस V3 प्लस O. समजली संकल्पना? आणि मग याच्यातला पास्ट टेन्स मधला चौथा काळ आहे कंटिन्यू परफेक्ट पास्ट टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ. आता या काळामध्ये तुम्ही समजून घ्या. यस प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस O. म्हणजेच राईट हे वर्ब तुम्हाला दिलेलं असेल तर राईट हे क्रियापदाचं वर्ब 1, रोट हे क्रियापदाचं दुसरे रूप किंवा V2, रिटर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप. बरोबर. त्याचबरोबर रायटिंग हे क्रियापदाचं चौथं किंवा वर्ब ing अशा प्रकारचा देखील शब्दरचना आपण करू शकतो. आता हे आतापर्यंत आपण 8 काळ शिकलो. प्रेझेंट टेन्स मध्ये 4 झाले, पास्ट टेन्स मध्ये 4 झाले. आता आपल्याला अभ्यासायचंय तो म्हणजे महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा काळ म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे संकल्पना काय असते की त्याचाच अर्थ होतो भविष्यकाळ. मग पाहूया आता सिंपल फ्युचर टेन्स. याची सुद्धा 4 उपप्रकार. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्यू फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, कंटिन्यू परफेक्ट फ्युचर टेन्स. पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. याचा फॉर्म्युला काय आहे तो बघू आपण. यस प्लस शाल विल V1 प्लस O. यस प्लस शाल किंवा विल V1 प्लस O. अशा प्रकारचा काय आहे फॉर्म्युला. मग आता नंतर कंटिन्यू फ्युचर टेन्सचा काय आहे? त्यालाच म्हणतात चालू भविष्यकाळ. यस प्लस शाल विल बी V4 प्लस O. बरोबर. छान. नंतर आता तिसरा जो त्यातला प्रमुख काळ आहे परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 प्लस O. पहा पुन्हा सांगतो. यस शाल हॅव विल हॅव V3 प्लस O. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे वाक्यरचना आपल्याला करण्यासाठी, निबंध लेखनासाठी, पत्र लेखनासाठी अतिशय हा घटक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आता आपल्याला राहिलेला सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे कंटिन्यू परफेक्ट फ्युचर टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. काय आहे संकल्पना बघू. यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस O. अशा प्रकारे काळाचे प्रमुख 3 मुख्य प्रकार, त्याचबरोबर प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार. एकूण आपण आजच्या तासाला 12 काळांची माहिती पाहिलेली आहे. सर्वच्या सर्व काळ, त्यांची माहिती, त्यांचे स्ट्रक्चर हे अभ्यासणं गरजेचं आहे. कारण का इंग्रजी व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. धन्यवाद.